विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काळ या पाठावर काही संकल्पना आणि व्याख्या बघणार आहोत. संकल्पना आणि व्याख्या. काळ, पूर्ण वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ. काळ वाक्यातील क्रियापदांचा रूपावरून क्रिया कोणत्या वेळी घडते याचा बोध होतो त्याला काळ असे म्हणतात. काळामुळे आपल्याला क्रिया घडून गेली आहे, घडत आहे की घडणार आहे हे समजते. काळाचे मुख्य 3 प्रकार आहेत. काळाचे मुख्य किती प्रकार आहेत? 3. मराठी व्याकरणात काळाचे प्रमुख 3 प्रकार मानले जातात. वर्तमान काळ. 1. क्रिया आता घडत आहे असा बोध होतो. 2. भूतकाळ. क्रिया पूर्वी घडून गेलेली असते असा बोध होतो. भविष्यकाळ. 3. क्रिया पुढे घडणार आहे असा बोध होतो. शॉर्टमध्ये हा तक्ता तयार करून दिलेला आहे. वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ. साधा, खातो. भूतकाळामध्ये खाल्ला. भविष्यकाळ खाईल. अपूर्ण वर्तमान काळ. अपूर्ण. खात आहे, खात होता. भूतकाळामध्ये खात होता, भविष्यकाळामध्ये खात असेल. पूर्ण वर्तमान काळ. खाल्ला आहे. पूर्ण भूतकाळ खाल्ला होता. पूर्ण भविष्यकाळ खाल्लेला असेल. रीती वर्तमान काळ. खात असतो, खात असे, खात जाईल. प्रत्येक मुख्य काळाचे 4 उपप्रकार पडतात. साधा, अपूर्ण, पूर्ण आणि रीती. वर्तमान काळ आणि त्याचे उपप्रकार. जेव्हा क्रिया आता घडते तेव्हा तो वर्तमान काळ असतो. साधा वर्तमान काळ. क्रिया नुसतीच घडते असा बोध होतो. उदाहरणार्थ, तो आंबा खातो. अपूर्ण वर्तमान काळ. क्रिया सध्या सुरू आहे पण पूर्ण झालेली नाही. उदाहरण, तो आंबा खात आहे. पूर्ण वर्तमान काळ. क्रिया आताच पूर्ण झाली आहे. उदाहरणाप्रमाणे, त्याने आंबा खाल्ला आहे. रीती वर्तमान काळ. वर्तमान काळात एखादी क्रिया सतत घडत असल्याची रीत किंवा सवय दिसते. उदाहरण, तो आंबा खात असतो. तो आंबा खात असतो. आता पाहूया आपण भूतकाळ आणि त्याचे उपप्रकार. भूतकाळ आणि त्याचे उपप्रकार. जेव्हा क्रिया पूर्वी घडून गेलेली असते तेव्हा तो भूतकाळ असतो. साधा भूतकाळ. क्रिया पूर्वी घडली असा बोध होतो. उदाहरण, त्याने आंबा खाल्ला. अपूर्ण भूतकाळ. क्रिया भूतकाळात सुरू होती पण पूर्ण झाली नव्हती. तो आंबा खात होता. पूर्ण भूतकाळ. क्रिया भूतकाळात पूर्ण झालेली होती. उदाहरण, त्याने आंबा खाल्ला होता. रीती भूतकाळ. भूतकाळात एखादी क्रिया सतत करण्याची रीत किंवा सवय होती. उदाहरण, तो आंबा खात असे. भविष्यकाळ आणि त्याचे उपप्रकार. भविष्यकाळ आणि त्याचे उपप्रकार. जेव्हा क्रिया पुढे घडणार असते तेव्हा तो भविष्यकाळ असतो. साधा भविष्यकाळ. क्रिया पुढे घडेल असा बोध होतो. उदाहरण, तो आंबा खाईल. अपूर्ण भविष्यकाळ. क्रिया भविष्यात सुरू असेल. क्रिया भविष्यात सुरू असेल. उदाहरण, तो आंबा खात असेल. पूर्ण भविष्यकाळ. क्रिया भविष्यात पूर्ण झालेली असेल. क्रिया भविष्यात पूर्ण झालेली असेल. उदाहरण, त्याने आंबा खाल्लेला असेल. रीती भविष्यकाळ. भविष्यात एखादी क्रिया सतत घडत राहील अशी रीत दर्शविली जाते. उदाहरणार्थ, तो आंबा खात जाईल. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.
धन्यवाद.